महाराष्ट्रामध्ये जवळपास 29 महानगरपालिकेच्या निवडणुका या पार पडत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणुकीत देखील सर्व अहिल्यानगर वासीय एक चांगल्या पद्धतीने सामोरं जात आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी पक्ष हा एक युती म्हणून आज या निवडणुकीला सामोरं जात आहे. आणि काल आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला विड्रॉलचा पहिला दिवस होता, तर पहिल्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सकाळच्या सत्रामध्येच आपण पाहिलं की जे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करतात सन्मान्य कुमार भाऊ वाकडे साहेब असतील, हे बिनविरोध झाले. दुपारच्या सत्रामध्ये जे अगदी सर्वसामान्य कुटुंबातला कष्टकरी वर्गातला प्रकाश भागानगरी साहेबांसारखा एक व्यक्तिमत्व होता, ते दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला बिनविरोध झाले पाहायला मिळाले. आणि आज ज्यावेळेला विड्रॉलचे शेवटचा दिवस आहे, तर त्याच्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर कालच पालकमंत्री साहेब शहरामध्ये येऊन गेले. आणि आल्यानंतर सकाळी आपण पाहिलं की आता लगेचच ताबडतोब 2 भारतीय जनता पार्टी देखील बिनविरोध झाले आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या विद्यमान नगरसेविका आहेत सन्मान्य पुष्पाताई बुर्डे ह्याही बिनविरोध झाल्यात. आणि प्रभाग क्रमांक 6 मधील करंजी कराळे देखील बिनविरोध झालेले आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 काल, असे जवळपास 4 नगरसेवक आतापर्यंत बिनविरोध झालेले आहेत. पण मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आज शहरामध्ये जी कामं चालली हे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, हे सगळे लोक सातत्याने जबाबदारी घेतात. शहर विकास दृष्टिकोनातून पुढे चालले, त्यामुळे जनतेचा कौल हा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या बाजूनेच आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे सक्षमपणे ही सगळी लोक आज काम करतायत. तर त्यांच्याच आशीर्वादानं मुख्यमंत्री साहेब असतील, अजितदादा असतील किंवा पालकमंत्री साहेब असतील, यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सगळं कार्य हे अशाच पद्धतीनं लोकांना न्याय देण्याकरता, लोकांना कुठेतरी विकास करण्याकरता हे सगळं कार्य पुढे चालू राहणार आहे. शिंदे सेनेचे काही फॉर्म बाद झाले आणि काही महागारी घ्यायची ना. मला नाही माहिती, मी नगरमध्येच नाही, 2-3 दिवस झाले, मी सकाळी आलो, मला काहीच माहित नाही. हे फक्त फोनवर कळालं काल दुपारी बिनविरोध झाले. आता इथं आल्यानंतर मला कळाले बिनविरोध झाले. मला काहीच, मीच मला सांग, मी बाहेर गावीच होतो, मी आताच आलेलो आहे, मला काहीच कल्पना नाही. मी आता तुमच्या पुढे 10 मिनिट अगोदर आलो. नाही, आता कसं आहे, उद्या आज बिनविरोध झाल्यानंतर शेवटी बिनविरोध म्हणतो, सॉरी, आज जे काही माघारचा वेळ संपल्यानंतर ते शेवटी उमेदवार काय होतील हे माहित नसतं. आपण काय भविष्य करणार किती येणार काय सांगू शकत नाही. पण मी एवढं सांगू शकतो, जनतेचा विश्वास, जनतेचा आशीर्वाद हा फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे, तर त्यालाच मिळेल असं एक लोकांच्या बोलण्यातनं मला सातत्याने मागच्या काही महिन्याभरापासून जाणवतंय. आणि लोक तो आशीर्वाद मतरूपी आमसारख्या संपूर्ण कार्यकर्त्यांना, जसं माझ्यासारख्या कार्यकर्ता काम करतो तसे इतरही सगळे आज नगरसेवक मंडळी काम करतात, तर त्यांनाच देतील अशी मला एक खात्रीने विश्वास आहे.